कन्या रे. काय येडा झालायस काय? हा, अरे ते मुक जनावर जरी असलं ना तरी त्याला बी जीव आहे रे हेम्या. हा, शहाणा सुरतान गाढवाच्या चुलत्यासारखं काय वागायला लागलायस? हा, चांगला शिकलेला आहेस ना, मग सुशिक्षित बेकारासारखं कशाला वागतोयस? ह्याच्या बैलाच्या जीवावर आखी शेती करतोस, त्या बैलाला एवढं मारत असतात का? निघाला शेतकरी बनायला. लाज काय बाजारात कुणालाच वाटतं? नाही ग, लाज नाही केली मी. मला असं वाटतं मी नाही यांच्या स्टेटसचाच नाही, याचीच मला लाज वाटते. सगळं संपलंय आता. कधी कधी असं वाटतं ना कुठल्या तरी झाडाला जाऊन लटा. अरे ताटातूट कुणामध्ये नाही झाली हेम्या. अरे राधाकृष्णामध्ये झाली, विठोबा रुक्मिणीमध्ये झाली, सीता प्रभू रामचंद्रांमध्ये झाली, अरे देवादिकांमध्ये झाली रे. भोग त्यांना नाही चुकले तर आपण कोण लागून गेलो? हा, मला सांग, दुधाचा दात तुटल्यावर त्या जागी नवीन दात येतो की नाही? येतो ना. तुझ्या बी आयुष्यात येईल की कोणतरी जीवापाड प्रेम करणार. बैलांवर एवढा जीवापाड प्रेम करणारा तू केवढं मारलंस त्यांना? इतकं मारत असतात का? बाजा लागलं का रे? आपल्या हेमेच्या डोसक्यात ना वारं शिरलं म्हणून असा वागला तो. आणि काय म्हणलास? स्टेटस नाही? अरे आपण शेतकरी आहोत, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. अरे आपण सगळ्यांवर प्रेम करणार, प्रेमापोटी सगळं सोडून देणार. अय हेम्या, अरे प्रेमात त्याग लई महत्वाचा असतो रे. अरे आपल्या शेतकरी राजाचंच बघ, जीवाचं रान करून शेतातून पीक काढतो, पण भाव नाही मिळाला म्हणून सगळं धान्य घरात साठवून ठेवतो का? नाही ना. कोणी उपाशी मरू नये म्हणून आपलं लाख मोलाचं धान्य असं फुकट देऊन टाकतो. अरे प्रेम करावं ना तर शेतकऱ्यासारखं या काळ्या आईवर करावं. शेतकऱ्याच्या याच शेतीवरच्या प्रेमामुळे त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. आता तू ठरव, तुला जगाचा पोशिंदा व्हायचाय की हे असं रडत बसायचं? चल चल इकडं. अहो दादा दादा, बळीराम बनकर तुम्हीच ना? हा, बळी बनकर मीच. ते सुरेश जगताप आहेत ना? हा, सुरेश जगताप माहिती आहेत की. त्यांचं काय? अहो त्यांच्याकडनं मी थोडे पैसे उसने घेतले होते. त्यांना फोन केला, ते म्हणले की बळीकडे देऊन जा. माझ्याकडे का पैसे? आता एवढं विश्वासाने त्याने तुमचं नाव सांगितलं तर द्या की एवढे पैसे. किती आहेत? 25,000 आहे. 25,000? हो मोजलेत ना? हो हो. हेम्या, अरे रडून परिस्थिती नसती बदलत, फक्त सहानुभूती मिळत असती, ती पण थोड्या वेळापुरतीच. तुला जर तुझं स्टेटस बनवायचं असेल ना तर इमानदारीने या काळ्या मातीत काम करावं लागेल. एकदा का तुझं मन रमलं ना या मातीत का मग बघ आपसुकच तुला प्रेमाची नवी भाषा कळायला लागेल. अरे ही माती आहे ना, भल्या भल्या संकटांना बळ द्यायला मदत करते रे. प्रेम कसं करायचं ते शिकवते आणि दुःख कसं पचवायचं ते बी शिकवते. या कोरड्या मातीवर पाऊस पडला ना की नवं बीज अंकुरून सगळं कसं हिरवगार होऊन जाईल.
सगळी माती हिरवा शालू अंगावर ओढून घे, तेव्हा तुझ्या बी मनाला नवी पालवी फुटून ये. अरे ही माय आहे ना, सगळ्या संकटांना तोंड द्यायला बळ देते रे. तू फक्त नांगरणी कर, पेरणी कर, जीवा पाड द्या मातीला जप. बघ तुझी सगळी दुःख कशी नाहीशी होते. चल नांगरणी करायला घेऊ. पडशील की अरे पाय सटकला. चल. सरपंचाचं बी येणं अजून कुठं राहिलं? नका लोड घेऊ. निरोप धाडलाय, येतच असेल तू. तारका नमस्कार करतो तारका. काय सरपंच, किती सोनं गावलं? हा नाही यायला एवढा येळ लावलात तुम्ही. आम्हाला वाटलं कुठं सोनं बिनं गवसलं असेल, तेव्हा खोदायला गेलात की काय? आहे का कसं बोलताय मालक? अहो ती शामरावला घरकुलात घर मिळते का नाही बघायलाच येळ गेला मला. बोला की काय हुकूम? व्हिडिओ बघितला का? बळीचा? निस्ता बळीचा नाही, बळी लाच घेतानाचा. होय बघितलं की. मग हा मी काय करणार आता? सरकार काय करेल ते करेल. तेच म्हणतोय, त्यांचं म्हणणं आहे ग्रामसभा बोलवा. ग्रामसभा? हा बरोबर ऐकलं, ग्रामसभाच. ग्रामसभा पर नाही नाही बोलू दे की, लगेच बोलू तू ग्रामसभा. कधी? त्या बळीच्या गौऱ्या मसनात गेल्यावर? नाही आता 2 तासात बोलू की, तुम्ही सांगा की नुसतं. 1 तासात बोलवा. होय लगेच बोलू तू, लागतो का मला? निघा. नमस्कार तारा. हर्ष, रिचा किती वेळा सांगितलंय दरवाजा नॉक करून आत येत जा. ही सवय चांगली नसते. मग एखाद्याला वाट बघत बसायला लावणं ही खूप चांगली सवय आहे का? काय म्हणायचं तुला? हर्ष, तू आपल्या नात्याबद्दल तारकांना का नाही सांगत आहेस? आय मीन हर्ष, तुला माहितीये ना मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि त्या तारक खानचा ना मला अजिबात भरोसा वाटत नाही. कसल्या हट्टी आहेत त्या. कुठल्याही क्षणी तुझं लग्न लावते. आणि 1 मिनिट, तारका बद्दल बोलताना रिस्पेक्टफुली बोलायचं, नाही तर मला चालणार नाही. नाही, म्हणजे मला म्हणायचं होतं हर्ष की त्यांनी जर तुला लग्नासाठी विचारलं आणि परस्पर लग्न ठरवलं तर तू त्यांना नाही म्हणू शकणार आहेस का? नाही ना. मग तू स्वतःहून का नाही सांगत त्यांना आपल्या नात्याबद्दल? तू सांग ना की तुला माझ्याशीच लग्न करायचंय रिचा, हर्ष. तू लग्न 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 काय करतेयस? लग्नाशिवाय अजून इम्पॉर्टंट गोष्टी असतात आयुष्यात. त्या तुझ्यासाठी, माझ्यासाठी लग्नच इम्पॉर्टंट आहे. मी तुझ्यासोबत लग्न करण्याचे किती स्वप्न पाहिलेत हर्ष. आणि ते तारक खान. हे बघ, तारका मला विचारल्याशिवाय माझं लग्न ठरवणार नाही. ओके, तर तू त्याची काळजी करू नकोस. हो पण तरीही प्लीज हर्ष. आणि तू सांगून टाक ना की तुला माझ्याशी लग्न करायचंय. अरे सांगायला प्रॉब्लेम काय हर्ष? प्लीज. मला ना खरं सांगू तर असं होतं की मी कधी तुझ्याशी एकदा लग्न करते. आणि तुला माहिती आहे ना मी कशी आहे. मी किती स्वप्न पाहिली आहेत. रिचा प्लीज यार, अशी स्वप्न वगैरे बघू नकोस. मी तुला कितीदा सांगितलं की मला इतक्यात लग्न करायचं नाहीये. हर्ष, मला माहिती आहे की तुला लग्न करायचं नाहीये इतक्यात. पण तू आपल्या बाबतीत कधी निर्णय घेणार आहेस? हा सांग ना मला, तू आपल्या बाबतीत कधी निर्णय घेणार आहेस? रिचा, माझं ऑफर लेटर येऊ दे, मग मी तुला सांगतो ना. रिअली? अरे ते लगेच येईल. मे बी इट्स ऑन द वे. हर्ष, कम ऑन, रिलॅक्स.
बळे बळे हे बळे, अरे मी ऐकलं ते खरं आहे का? सगळ्या गावात चर्चा चालू आहे तू लाच घेतलीस म्हणून. सरपंचानं तातडीनं ग्रामसभा बोलवली. लाच? बाई बाई बाई, मामनजी, तुमचा तो व्हिडिओ व्हायरल झाला तो लाच घेतानाच आहे व्हय? भरोशाच्या म्हशीला टोनका. नाही म्हणजे लोक असे म्हणतील. हा आई, मामांजीने असे कसे पैसे घेतले हो? नाही म्हणजे मामांजी तर देव माणूस आहेत ना, त्यांनी कशी काय लाच घेतली? नाहीच घेतली त्यांनी लाच. सुतळीचा तुकडा रस्त्यात पडलेला कधी या माणसाने घरात आणला नाही. सुतळीचा तुकडा नाही हो, पण पैशाचं बंडल आणलंच की. नाही म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी, कुठल्या बी शेतकऱ्याला जमिनी न देणारे मामांजी असे कसे वागले हो? प्रियंका, तोंड सांभाळून बोला. हो, असं मी नाही, लोक अशीच म्हणतील की लाच घेतली म्हणून. कुसुम, मी नाही घेतली लाच. मग व्हिडिओ मध्ये कायची चुकी घेतली का? लोक अशी म्हणतील. हा मामांजी, कसं आहे, चोर किती बी उस्ताद असला तरी एक दिवस चोरी ही पकडलीच जाते. लोक काय बी म्हणू देत ग, पण तुला लाज कशी वाटत नाही असं बोलताना त्यांना? अगं तू सुगून आहेस ना त्यांची. मग काय झालं? तुम्ही माती खायची म्हणून काय कोणी तुम्हाला काहीच बोलायचं नाही होय? अरे आता तुम्ही काय चुकीचं बोलली ती? बाहेर अख्खं गाव यांच्या नावानं बोंबा मारते. तू हिचं तोंड गप करशील ग? गावाचं काय? गावात मान वर करून चालायची लाज वाटायला लागलीये. आता उद्या अक्षय कुमार शाळेत गेला तर त्याला कुठल्या नावानं चिडवतील हे माहित नाही, जवळ बसू देतील का नाही हे पण नाही माहिती. यांना कधी बी आपलं भागलं की झालं असंच वाटतंय. अरे महेंद्र, थांब बसून. झाकली मूठ 1.25 लाखाची राहू दे. आज पोरगा म्हणून चांगलीच पांग फेडली यांनी माझी. मला जे काय बोलायचंय ते मी ग्रामसभेतच बोलीन. हो, लक्ष्मीला फोन करून तरी बोलवा. नाही, तिला काय बी कळू देऊ नका. सहन नाही होणार तिला. वर कॉलेज सोडून पळत येईल. चल. चला ए. तिकडून चल. इकडे घे. काय ग लक्ष्मी, अशी किती दिवस बिना कॉलेजला न जाता बाहेर फिरणार आहेस? अगं जा की कॉलेजला. अरे हे मी कशी जाऊ? प्रश्नपत्रिका चोरल्याचा खोटा आरोप लावलाय माझा. आता तो खोटा आरोप सिद्ध करायला नको का? हा, ते बी खरंच आहे म्हणा. शेवटी खोट्याला खोटा हे सिद्ध करायचं साधं काम आहे का? काय करू काय बी समजत नाही बघ. कशी पडू यातून बाहेर? हा, नको टेन्शन घेऊ, सापडल काहीतरी. शेवटी इतकी हुशार आहेस तू, काय ना काहीतरी करशीलच की. बरोबर, सुरू राहू दे तुझं, घे चल. हर्ष, हाऊ रोमॅन्टिक ना. किती रोमॅन्टिक दिसतायत दोघं. त्यांना बघून मलाही नांगरणी करावीशी वाटतेय.
हर्ष किती एन्जॉय करत असतील ना ते. आपण पण असंच एन्जॉय करूया. केला पण हा. त्याला खोळात कसं घेऊ. मी पण अशी नाही सोडणार. आज तर मजाच करणार. हर्ष 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 किती मस्त वाटतंय ना हे. मला पण असं नांगरणी पकडायचंय. किती रोमॅन्टिक वाटतायत ना हे. सो ब्युटिफुल. हे यू, सच अ रोमॅन्टिक कपल. धर रे जरा. काय म्हणली तू? नीट बोलायचा. भाऊ आहे माझा तो. ओ सॉरी, मला वाटलं. वाटण्यात आणि नाचण्यात फरक असतो मॅडम. वाटायला काय काय बी वाटत. आता यांना पण खूप काय काय वाटत. छान नांगरणी सुरू आहे लक्ष्मी. तारक्का, हाय बघ, हे बघ. काय हे काय दिसतंय? जरा कौतिक केलं म्हणून डोक्यावर बसायचं नाही. काय आहे काय? चेष्टा आहे का जोक आहे? मोठा इशय आहे रानातला. बापागत पोरगी बी लय गुण उधळायला लागली. आता सुट्टी ना. दोघांचा एकदाच विषय क्लोज करू. शांतपणा आणते ना ती. एकदा का तोंड काळ झालं बसल मग उसाच्या मळ्यात खुरपत. हाय बघ, याला काय बैलाची पेंड खायला घालतो का रे? त्यांचा पत्ता कुठं उघडायचा हे बी कळत नाही. सावली तारक्का, लहान आहे तू. लहान कसलं? हे असलं फडतूस काहीतरी इथं दाखवू नको. अहो ते मी आत्ता विषय फक्त बळीचा आहे. तारक्का, तू नका लोड घेऊ. त्या बळीचा असा निकाल लावतो मी की गावातल्या लोकांनी त्या बळीला धक्के देऊन घरातून गावाबाहेरच काढलं पाहिजे. चला. अगं लक्ष्मी, फोन वाजतोय की तुझा. उचल की मग तू. अगाशी काय करते? मी उचलला आणि घरातला कोणाचा असला तर त्यांना कळेल ना तू माया बरं इथं म्हणून. थांब थांब, मीच उचलते. थांब धर.
आई काय झालं? अगर रडती कशाला? सांग की काय झालं? बरं बाबांकडे दे फोन. काय झालं बघू दे. हॅलो आई, बाबा कुठे आहेत? आई, बाबा आहेत का तिथं? काय झालं आई? बाबा कुठे आहेत?